भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर डॉक्टर प्रशांत कटरे शिवसेनेत। डॉक्टर प्रशांत कटरे यांना शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे। गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीला त्यामुळे रंगत येते। गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता इच्छुक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कटरे यांना भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारले। त्यामुळे त्यांनी शिंदे सेनेत शिवसेनेत प्रवेश केला। तर डॉक्टर प्रशांत कटरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी। ऐनवेळी त्यांनी भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रीय स्वयंसेवकाचे खंदे समर्थक आणि विदर्भ प्रांत आरोग्य भारतीचे अध्यक्ष प्रशांत कटरे आज शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाचा आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आपल्यासोबत स्वतः प्रशांत कटरे आहेत। भाऊ, काय सांगाल? आपण भाजपा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, नेमकी काय घटना झाली की ज्याच्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय? तुम्ही बघितलं असेल माझ्या कार्यपद्धती एक युवांकरता कसं वळल्या पाहिजे, कार्यकर्त्यांना कसं सबल केल्या पाहिजे ते मला शिंदे गटामध्ये माननीय शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सोनूभाऊच्या नेतृत्वात आहे आणि युवा जे एवढे कार्यकर्ते आहेत, ऊर्जावान कार्यकर्ते आहेत, या शिंदे गटामध्ये मला बघण्यात आला। प्रशासन जे प्रामुख्याने जो कार्य करत असते, कचऱ्यावरती कार्य करत असते आणि तरी पण आपण बघतो की प्रशासन तिथं मागे येऊन जातो। का बरं? की प्रत्येक जो नियोजन असते, संकलन आणि त्याच्या डिस्पोजल आणि त्याची एनर्जी निर्मिती माझ्या हे राहील, त्या कचऱ्यातून भी नगरपालिकेला पैसा मिळाला पाहिजे, एवढं कार्य झालं पाहिजे। जो एनर्जी आमची वेस्ट होत आहे त्याला ज्या डम्पिंग यार्ड मधून त्याला एनर्जी निर्माण करता आल्या पाहिजे। प्रशांत कटरे हे सुद्धा एक नगराध्यक्ष पदाचं मोठं आव्हान आता प्रत्येक पक्षासमोर देणार आहेत। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।